Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे संहिता अध्ययन सेकंड, जे की खूप मुलांना त्यामधले सूत्रस्थान, निदानस्थान आणि विमानस्थान कोणते चॅप्टर्स रेफर करायचे त्या सर्व गोष्टींचे तुम्हाला मी विश्लेषण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. यामध्ये मी काही चॅप्टर सांगितलेले आहेत आणि जेणेकरून त्यामध्ये स्पेसिफिक LQ सांगितलेले आहेत, तर ते LQ तुमच्या हातातले सुटले नाही पाहिजे, हो की नाही. तशाच पद्धतीने तुम्ही त्या अभ्यास करायला पाहिजे. हे बघा मित्रांनो, सूत्रस्थानमध्ये काही चॅप्टर्स आहेत की ज्यांच्यावर फिक्स LQ सांगितलेले आहेत आणि तेच तुम्हाला वाचायचं आहे. निदानस्थानमध्ये पण तशाच पद्धतीने, विमानस्थानमध्ये पण तशाच पद्धतीने LQ सांगितलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला या सर्व गोष्टी समजायला पाहिजे. ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, है की नाही. तर चला वळूया व्हिडिओकडे. हॅलो एव्हरीबडी, तर आज आपण बघत आहोत ते म्हणजे संहिता अध्ययन 2. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर याचा तुम्हाला थेअरीचा जो पेपर असतो तो पेपर फर्स्टच असतो आणि तो 100 मार्क्ससाठी असतो. त्याच्यानंतर याचं वायवा 75 मार्क्ससाठी येते, इलेक्टिव्सचे 10 मार्क्स असतात आणि इंटरनल असेसमेंटचे 15 मार्क असतात. असे टोटल मिळून तुम्हाला 200 मार्क्स कवर करावं लागतात. तर आता याचे आपण कोणत्या चॅप्टर्सनुसार आपण एकदा याची ब्ल्यू प्रिंट बघूया. तर खाली स्क्रोल करून जाऊ. तर हे बघा मित्रांनो, आता याचं क्वेश्चन पेपरचं आपण ब्ल्यू प्रिंट जर बघितली तर पहिला सेक्शन ए येते आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स असतात आणि हे तुम्हाला चॅप्टर वाईज सांगितलेले आहेत आणि ते 1 मार्क्स इच असतात. त्याच्यानंतर खाली स्क्रोल जर केलं तर आपल्याला बघण्यात मिळते सेकंड पार्ट, जे की आहे SAQचा आणि ते 5 मार्क्स कवर करतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज सांगितलेले आहेत की पहिला SAQ कशावर येईल, सेकंड SAQ कशावर येईल आणि याच्यामधले 7 SAQ हे मस्ट नो असतात आणि 1 SAQ हे डिझायरेबल टू नो असते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं. त्याच्यानंतर खाली आपल्याला मेन पार्ट म्हणजे LQकडे जाऊया. तर आता लॉंग आन्सर क्वेश्चन्स, आता याच्यामध्ये जर बघितले तर हे 10 मार्क्स असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स असतात. तर पहिला क्वेश्चन्स जर बघितला आपण तर हे चरक सूत्रस्थान 13 अध्यायामधून आलेलं. त्याच्यानंतर किंवा 14 किंवा 15, 16, 17 या अध्यायापैकी हा पहिला LQ येणार. तर याच्यामधला एकदा स्नेहकल्पना वर एक स्नेह अध्याय जे आहे त्यावर स्नेह प्रकार, त्यांची विधी सविस्तर वर्णन, त्यांचे प्रविचारणा हे एक LQ आलेले, तर ते काळजीपूर्वक वाचा. आता याच्यातून तुम्हाला आता मला असं वाटते की 16 चॅप्टर जो आहे आणि 18 चॅप्टर जे आहे या दोघांपैकीच एक येऊ शकतं किंवा 17 चॅप्टर जे शिरोरोगाचे सांगितलेले आहेत ते त्यापैकीच पहिलं LQ येऊ शकतं. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे चॅप्टर स्किप नाही करायचे. 14वा, 17वा, 18वा हे चॅप्टर्स तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर दुसरा LQ जर बघितलं मित्रांनो तर हे चरक सूत्रस्थानमधून तुम्हाला 28 चॅप्टर, त्याच्यानंतर 26, 25, 22, त्याच्यानंतर 23, 24 आणि 21 आणि 30 यापैकी तुम्हाला एक LQ येणार. तर याच्यामधला जे 2 क्वेश्चन आलेले तर ते म्हणजे एक अष्टोनिंदित पुरुष आणि त्याच्यानंतर विरुद्धाहाराचे प्रकार वर्णन करून त्यांची चिकित्सा लिहा, अशा पद्धतीने हे 2 पैकी आलेले आहेत. तर आता याच्यामधले जे लंघन ब्रहणी अध्याय आहे, हे बघा लंघन ब्रहणी चरक सूत्रस्थान 22 अध्याय ते नीट काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर 23वा चॅप्टर पण नीट काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यानंतर 21वा चॅप्टर पण नीट काळजीपूर्वक वाचा. या 3 पैकी सेकंड LQ येण्याचे चान्सेस असतात. नाहीतर समजा एकदा विरुद्धाहारचे प्रकार ते पण एक नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. 26 चॅप्टरमध्ये आहे ते आणि ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. अशा पद्धतीने हे सेकंड LQ. त्याच्यानंतर थर्ड LQ जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये दिलेले आहेत की निदानस्थानमधले. आता हे फिक्स निदानस्थानावर येते. तर यामधले तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत की प्रमेय असो, कुष्ठ, अपस्मार, रक्तपित्त, शोषनिदान, ज्वर आणि उन्माद निदान, अशा पद्धतीने यापैकी थर्ड LQ येणार. तर याच्यामधला प्रमेय एकदा विचारलेलं आहे, त्याच्यानंतर कुष्ठ हे 2दा विचारलेले आहे. त्याच्यामुळं हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. आता यावर्षी एकतर रक्तपित्त
नाहीतर मग अपस्मार व्याधी हे येण्याची दाट शक्यता आहे, तर हे नीट काळजीपूर्वक वाचा. किंवा राजक्षमासुद्धा येऊ शकतो, तर हे नीट तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर 4th LQ जर बघितलं मित्रांनो, तर हा विमानस्थानमधून येते. आणि विमानस्थानमधून तुम्हाला यामध्ये चॅप्टर सांगितलेले की चरक विमानस्थान 4था त्रिविध रोग सांगितलेले. त्याच्यानंतर विमानस्थान 2रा चॅप्टर सांगितलेले, विमानमधला 8वा चॅप्टर सांगितलेले. त्याच्यानंतर विमानस्थान 6वा चॅप्टर सांगितलेले, त्याच्यानंतर 3रा सांगितलेले, त्याच्यानंतर 5वा सांगितलेले आणि त्याच्यानंतर 7वा आणि 1. तर यापैकी तुम्हाला अष्टो आहार विधी एकदा विचारलेले आणि त्याच्यानंतर स्त्रोतसावर एक LQ विचारलेले. तर यामध्ये तुम्हाला चॅप्टर पहिला विमानस्थानचा चॅप्टर पहिला, 5वा आणि 8वा हे चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचे. यापैकीच एक LQ फिक्स येणार आहेत, तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला चॅप्टर्स वाचायचं. आता आपण वळूया ते म्हणजे SAQकडे. तर या चॅप्टर्समध्ये आता आपण LQ बघितल्याच्यानंतर आता तुम्हाला मी सविस्तरपणे सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान आणि इंद्रियस्थानमधले कोणते अध्याय कशा पद्धतीने करायचे ते सांगतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर येथे पहिले ते म्हणजे सूत्रस्थान. आता सूत्रस्थानमध्ये जर बघितले तर पहिला चॅप्टर आहे ते म्हणजे स्नेह अध्याय. आता ह्या स्नेह अध्याय हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो, यावर एक LQ विचारलेले. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला यामध्ये स्नेह प्रकार वर्णन करून त्यांची प्रविचारणा वर्णन करून त्यांची स्नेहविधी कशा पद्धतीने करतात असं LQ आलेलं आहे. तर हे चॅप्टर तुम्हाला काळजीपूर्वक चांगल्या प्रकारे वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे स्वेद अध्याय. हा पण LQच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर स्वेद योग्य लक्षणं, योग्य व्यक्ती कोणते येतं, त्याच्यानंतर स्वीन लक्षणं कोणते येतं, ते कशा पद्धतीने, त्याच्यामुळं हा पण चॅप्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. आणि यामध्ये स्वेद अध्यायामध्ये तुम्हाला स्वेदाचे प्रकार सांगितलेले आहेत. यामध्ये अग्नीचे प्रकार, निराग्नीचे प्रकार, सअग्नी, निराग्नी अशा 2 पद्धतीने प्रकार आहेत. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत आणि त्यावर LQ येण्याची दाट शक्यता आहे. तर ही चॅप्टर झाल्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे 15th चॅप्टर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा SAQच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि यावर शक्यतो SAQच येते. त्याच्यानंतर 16th चॅप्टर ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला SAQच येते. यावर LQ एकदा पण आलेलं नाही. तर चिकित्सा प्रभूतीय अध्ययन हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला SAQच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे कियंत शीर्षीय अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला शिरोभागामधले शिरोरोगाचे प्रकार, त्याच्यानंतर हृदयरोगाचे प्रकार आणि यामध्येच तुम्हाला मधुमेहाचे सप्तपीडका सांगितलेले आहेत. आणि हे LQच्या दृष्टिकोनातून पण खूप चांगल्या प्रकारे चॅप्टर आहे आणि यावर LQ पण आलेलं नाही, तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर त्रिश्वती अध्याय. आता हा SAQच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे. यामध्ये श्रोताचे प्रकार सांगितलेले आहेत, तर ते पण नीट काळजीपूर्वक वाचा आणि LQच्या पण दृष्टिकोनातून विचारू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अष्टोदरी अध्याय आणि यामध्ये तुम्हाला SAQ दृष्टिकोनातून हा चॅप्टर सांगितलेले, तर ते पण नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे महारोग अध्याय आणि यामध्ये तुम्हाला MCQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर सांगितलेले, तर ही MCQच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर 21 चॅप्टर येते ते म्हणजे अष्टोनिंदितीय अध्याय. आता याच्यावर एक LQ विचारलेले ते म्हणजे अष्टोनिंदित पुरुष वर्णन करून अतिस्थौल्याचे लक्षणं आणि त्यांची चिकित्सा वर्णन करा असं LQ आलेलं आहे. तर यामध्येच तुम्हाला अतिकार्ष्य हे नीट काळजीपूर्वक कन्सेप्ट वाचायची आणि त्यामध्येच तुम्हाला निद्राचे प्रकार हे पण एकदा SAQ आलेले, ते पण नीट काळजीपूर्वक तुम्हाला त्याच्यामधून वाचायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे लंघन ब्रहणीय अध्याय. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये षड उपक्रम सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर 10 प्रकारचे लंघन कशा पद्धतीने आपण, त्याच्यानंतर 10 प्रकारचे आपण त्यामध्ये चिकित्सा पद्धतीने करतो ते यामध्ये सांगितलेले आणि LQच्या दृष्टिकोनातून हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याच्यामुळे हे स्किप करू नका. तर हे 2 चॅप्टर झाल्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे संतर्पणीय अध्याय. आता हे पण चॅप्टर तुम्हाला संतर्पण आणि अपतर्पण अशा 2 पद्धतीने व्याधी सांगितलेले आहेत आणि यामध्ये अपतर्पण व्याधी एकदा SAQ आलेले, तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला संतर्पण एकदा आणि अपतर्पण हे दोन्ही वाचायचे. त्याच्यानंतर विधिशोणित अध्याय. आता विधिशोणित अध्यायामध्ये रक्त कशामुळे दूषित होतो
रक्ताचे आपण कशा पद्धतीने शुद्ध रक्त कशा पद्धतीने असते हे या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत आणि हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर यज्ञ पुरुष त्याच्यानंतर यामध्येच तुम्हाला मध मूर्छा आणि संन्यास हे पण कन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि ते SAQच्या दृष्टिकोनातून पण खूप छान प्रकारे क्वेश्चन आहेत, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे यज्ञ पुरुष अध्याय. आता यज्ञ पुरुष अध्याय यावर पण तुम्हाला एक LQ सांगितलेले, परंतु यामध्ये तुम्हाला गुण, गुरुवादी गुण, त्याच्यानंतर प्रभाव, त्याच्यानंतर उपद्रव कोणते येतं ते कशा पद्धतीने करायचे ते हे या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर शक्यतो हा चॅप्टर एकदा नजर खालून जाऊ द्या, यावर LQ येत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे आत्रेय भद्रकापी अध्याय. आता यामध्ये तुम्हाला आत्रेय भद्रकापीमध्ये रस, वीर्य, विपाक, गुण, प्रभाव ज्या सर्व द्रव्यगुणचे कन्सेप्ट्स आहेत ते यामध्ये विचारलेले आहेत आणि ते शक्यतो इकडं संहितामध्ये विचारणार नाही, परंतु ते द्रव्यगुणमध्ये विचारा. त्याच्यामुळं हे पण चॅप्टर तुम्हाला एकदा नजर घालून उतरवायचं आहे. त्याच्यानंतर 27 येते अन्नपान विधी अध्याय. यामध्ये एक LQ आलेलं आहे, ते म्हणजे विरुद्ध आहाराचे प्रकार लिहून त्यांची चिकित्सा वर्णन करा. हे एकदा LQ आलेले, तर या चॅप्टरमधला हाच पॉईंट नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यानंतर 28 चॅप्टर येते ते म्हणजे विविध शीतपित्ती अध्याय. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आहार आणि त्यांचे हित आहार आणि त्यांच्याबद्दल सांगितलेले, तर ते SAQच्या दृष्टिकोनातून नीट काळजीपूर्वक वाचायचे. आणि यामध्ये तुम्हाला रस, रक्त, मांस, मेद यांची लक्षणे सांगून त्यांची चिकित्सा सांगितलेली, तर ते पण काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे आणि यामध्ये LQ पण विचारू शकतं, तर हे नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे 29 चॅप्टर दशप्राणिती अध्याय. आता याच्यामध्ये तुम्हाला प्राणायतन कोणते येतं त्याच्यामध्ये ते सांगितलेले आहेत आणि यामध्ये वैद्याचे लक्षणं कशा पद्धतीने असायला पाहिजे, वैद्य कसा असायला पाहिजे हे सर्व सांगितले SAQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे चॅप्टर नंबर 13. आता हे जे चॅप्टर आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला MCQच्या दृष्टिकोनातून विचारतात आणि यामध्ये तुम्हाला हृदय प्रकार सांगितलेले, तर ते नीट काळजीपूर्वक वाचा. अशा पद्धतीने हे सूत्रस्थान होतं मित्रांनो. आता आपण वळूया ते म्हणजे निदानस्थानकडे. आता तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर सूत्रस्थान जर बघितलं तुम्ही, हे टोटल तुम्हाला 37 मार्क्ससाठी आहे आणि यामधले कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत हे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेले आहे, तर ही नीट काळजीपूर्वक तुम्ही अशाच पद्धतीने सूत्रस्थान वाचायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे निदानस्थान. त्याच्यानंतर येते निदानस्थान. आता निदानस्थानमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला टोटल 8 चॅप्टर्स आहेत, तर त्याच्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे ज्वर निदान अध्याय. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्वराचे प्रकार सांगून त्यांचे लक्षणं आणि त्यांची चिकित्सा सांगितलेली, त्यांचे कशा पद्धतीने आपण त्यांचे लक्षणं ओळखू शकतो, त्यांचे पूर्वरूप, त्याच्यानंतर रूप, या सर्व कन्सेप्ट्स आणि साध्य असाध्यत्व हे सर्व कन्सेप्ट्स यामध्ये सांगितलेले, तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे चॅप्टर वाचायचे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये निदान पंचक तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे रक्तपित्त निदान अध्याय. आता रक्तपित्त यांचे हेतू, त्यांचे प्रकार आणि त्यांचे साध्य असाध्यत्व कशा पद्धतीने होते, त्यांचे उपद्रव कशा पद्धतीने, हे या चॅप्टरमध्ये सांगितलेले आणि हे पण LQच्या दृष्टिकोनातून आहेत हे. त्याच्यानंतर थर्ड जर चॅप्टर बघितलं तर गुल्मनिदान. आता हे गुल्मनिदान यामध्ये पण तुम्हाला हेतू, त्यांचे प्रकार, त्यांची संप्राप्ती आणि त्यांचे पूर्वरूप आणि रूप सांगितलेले आहेत, तर ते पण वाचायचे आणि हे पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रमेय निदान. आता हे प्रमेय निदान दोनदा LQ हे प्रमेय निदान हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि एकदा LQ विचारलेले, तर यांच्यामध्ये तुम्हाला प्रमेयाचे पूर्वरूप, त्यांचे रूप, त्यांचे प्रकार, वातज, पित्तज, कपच कशा पद्धतीने आहेत ते यामध्ये कन्सेप्ट्स येतात आणि हे पण LQच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नीट काळजीपूर्वक चॅप्टर वाचायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे कुष्ठनिदान अध्याय. आता हे कुष्ठनिदानवर दोनदा LQ विचारलेले आणि त्यांचे कुष्ठाचे प्रकार, त्यांच्यानंतर महाकुष्ठ, क्षुद्रकुष्ठ हे प्रकार वर्णन करून त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत, तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला LQच्या दृष्टिकोनातून वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे 6th चॅप्टर जे की शोषनिदान आहे. आता यावर एकही प्रश्न आलेला नाही, परंतु यावर्षी शोष निदानवर येण्याची शक्यता आहे किंवा रक्तपित्त किंवा अपस्मार या 3पैकीच निदानस्थानमधून हा LQ येईल. त्याच्यानंतर तुम्हाला
यामध्ये तुम्हाला राज्यक्षमाचे लक्षणं सांगितलेले आहेत, त्यांचे हेतू सांगितलेले आहेत आणि त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत आणि राज्यक्षमाचे लक्षणं सांगितले आहेत. तर हे पण चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं. निदान स्थानमधले सर्व चॅप्टर्स तुम्हाला मस्ट नोट्स आहेत आणि ते नीट काळजीपूर्वकच वाचायचे आहेत. त्याच्यानंतर 7th चॅप्टर येते ते म्हणजे उन्माद. आता हे उन्माद जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला हेतू, संप्राप्ती, प्रकार, साध्य असाध्यत्व आणि त्यांचे उपद्रव सांगितलेले. तर ते कशा पद्धतीने उन्माद लक्षणं उत्पन्न करतात तेच यामध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अपस्मारण निदान. आता यामध्ये तुम्हाला अपस्माराचे हेतू, संप्राप्ती, त्याच्यानंतर प्रकार आणि त्यामध्ये साध्य असाध्यत्व होतं आणि त्यांचे लक्षणं कशा पद्धतीने आहेत हे या सर्व गोष्टी यामध्ये आहेत आणि हे दोन्ही चॅप्टर्स तुम्हाला LQच्या दृष्टिकोनातून. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर हा निदान स्थान टोटल 19 मार्क्ससाठी आहेत आणि यामध्ये तुम्हाला 8 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. आता यामध्ये एक फिक्स LQ येते आणि एक SQ येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे विमानस्थान. आता आपण विमानस्थान बघूया. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला रस विमान अध्याय हा पहिला अध्याय आहे आणि हा इम्पॉर्टंट अध्याय आहे मित्रांनो. यावर एक LQ विचारलेले अष्टआहार विधी आणि त्यांचे प्रकार कशा पद्धतीने आपण आहार केले पाहिजे हे यामध्ये सांगितलेले. तर हे चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं आणि यामध्ये तुम्हाला आहाराचे वेगवेगळे कशा पद्धतीने आपण आहार सेवन करायचे हे यामध्ये सांगितलेले आहेत. तर नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे चॅप्टर विमानस्थानमधला पहिला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि ते स्किप करू नका आणि यावर एक LQ येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे ते म्हणजे त्रिविध कुक्षीय अध्याय. यामध्ये कुक्षीचे प्रकार सांगितलेले आहेत आणि ते SQच्या दृष्टिकोनातून आहे. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला चॅप्टर वाचायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर येते ते म्हणजे जनोपदंश विमान. आता यामध्ये तुम्हाला जनोपदंशाचे सामान्य हेतू, त्यांचे प्रकार आणि त्यांचे लक्षणं कशा पद्धतीने ते सांगितलेले आहेत. आता यावर एक SQ आलेलं आहे आणि ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला जनोपदंश वाचायचे. त्याच्यानंतर चौथा आहे त्रिविध रोग विशेष विज्ञानीय अध्याय. आता हे त्रिविध रोग कोणते आहेत, त्यांचे आपण कशा पद्धतीने लक्षणं आहेत ते या सर्व SQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आहे आणि हा नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याच्यानंतर 5वा चॅप्टर आहे ते विमानस्थानमधला आणि ते म्हणजे स्त्रोतविमान अध्याय. आता हे स्त्रोतविमान अध्याय जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला स्त्रोतसाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्त्रोतसांचे हेतू, लक्षणं आणि त्या प्रकारांचे जे लक्षणं आहेत त्यांचे कशा पद्धतीने आपण लक्षणं ओळखू शकतो आणि ते कोणते रोग उत्पन्न करतात ते त्यामध्ये सांगितलेले. तर हे पण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि यावर LQ एकदा आलेलं आहे, ते पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे रोगानिक विमानी अध्याय. हे 6th चॅप्टर जर बघितलं तर हा SQच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे आणि हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला यामध्ये वाचायचं आहे. त्याच्यानंतर 7th आहे व्याधित रूपीय विमान अध्याय. आता हे जे व्याधित रूपीय विमान अध्याय मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला SQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आहे आणि हा पण तुम्हाला स्किप नाही. 7th चॅप्टर आहे ते म्हणजे व्याधित रूपीय विमान अध्याय आणि यामध्ये तुम्हाला SQ येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे चॅप्टर स्किप करू नका. हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे 7th. आणि त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला ते अध्याय. आता हे विमानस्थानमधला 8वा चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला शास्त्रांचे उपाय सांगितलेले आहेत, ते एकदा SQ आलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकृती विकृती कशा पद्धतीने असतात, त्याच्यानंतर त्यांचे टाईप्स सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर तुम्ही संभाषण कशा पद्धतीने करतात हे या सर्व कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत आणि यावर पण LQ येते. त्याच्यामुळं हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे शारीर स्थान. तर आता आपण शारीर स्थानमध्ये ते म्हणजे शारीर स्थान. आता शारीर स्थानमध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला शरीर पुरुषाचे प्रकार आणि त्यामध्ये तुम्हाला आत्मलिंग, त्याच्यानंतर त्रिविध दुखितू या अशा पद्धतीने या सर्व कन्सेप्ट्स यामध्ये सांगितलेले आहेत. तर ही नीट तुम्हाला शारीर स्थानमधलं हा पहिला अध्याय इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये SQ खूप येतात. तर तुम्हाला 2 SQ शारीर स्थानमधून येणार आहेत आणि ते तुम्हाला टोटल शारीर स्थान हे तुम्हाला ते 30 मार्क्ससाठी आहे. तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे पहिला चॅप्टर स्किप नाही करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येते ते म्हणजे 2nd चॅप्टर येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला
रोगाणू उत्पत्ती, त्याच्यानंतर सद्योग्रहित आणि गर्भणी लक्षणं कशा पद्धतीने आहेत त्या सर्व कन्सेप्ट्स तुम्हाला यामध्ये सांगितलेले. तर हे पण चॅप्टर तुम्हाला SCQच्या दृष्टिकोनातून वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे थर्ड चॅप्टर, आणि यामध्ये तुम्हाला मातृजाती, भाव, गर्भ, बीज आणि बीज भाग सांगितलेले. तर हे बीज आणि बीज भाग एकदा SCQ विचारले तर ते पण नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आहे. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर येते आणि ते मध्ये तुम्हाला गर्भ आणि गर्भ पोषण कशा पद्धतीने, त्याच्यानंतर गर्भोघातकर भाव हा SCQ एकदा विचारलेले, ते पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे चरक शारीर स्थान 5वा अध्याय, आणि यामध्ये तुम्हाला लोक, पुरुष, सन्य कोणते येतं, त्याच्यानंतर हेतवादी पंचक कोणते येतं, या सर्व कन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि हे पण तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे शरीर विचारी या अध्याय. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला सामान्य विशेष सिद्धांत सांगितलेले. त्याच्यानंतर बलवृद्धिकर भाव हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि यावर 2दा SCQ विचारलेले. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला शरीर गुण भेद, त्याच्यानंतर काल अकाल मृत्यू कशा पद्धतीने होतो, या सर्व कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये सांगितलेले आणि हे पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे 7th चॅप्टर, आणि यामध्ये तुम्हाला प्रमाण, भेद, शरीर सांगितलेले. त्यामध्येच तुम्हाला खाली जर बघितलं तर अध्याय संग्रह सांगितलेले आणि SCQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आहे आणि MCQ पण या चॅप्टरमधून येतात. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला यांचे प्रकार चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 8th चॅप्टर आहे आणि हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. यामध्ये सुतिकागार, गर्भोघातकर भाव हा पण एकदा SCQ विचारलेले. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला 8 चॅप्टर, शारीरस्थानमधले 8 चॅप्टर, फर्स्ट चॅप्टर हे दोन्ही चॅप्टर तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आणि विमानस्थानमधले पण 1, 5 आणि 8 चॅप्टर वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे इंद्रिय अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इंद्रियामधले तुम्हाला तर आता फर्स्ट चॅप्टरमध्ये जर बघितलं तर प्राकृत आणि वैकृत वर्ण हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर जर बघितलं, सेकंड चॅप्टर येते ते म्हणजे इंद्रियस्थानमधलं आणि यामध्ये तुम्हाला गंधविषयक संग्रह सांगितलेले. तर शक्यतो आता इंद्रियस्थानमधून फिक्स काही SCQ आहेत ते तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी, तेच वाचून जा. त्याच्यामध्ये हे बघा चॅप्टर नंबर 5th जे आहे त्यामध्ये तुम्हाला स्वप्न भेद सांगितलेले, ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 तुम्हाला रिष्ट लक्षणे, पुरुष, मूत्र आणि स्वयंभू हे एक SCQचा पॉईंट आहे, ते पण नीट काळजीपूर्वक वाचायचे. आणि यामध्ये छाया, विकृती, अरिष्ट, त्याच्यानंतर 7 टाईप्स ऑफ प्रभा, भेद, छाया आणि प्रभा हा 7th चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावरच एक SCQ आलेलं आहे. तर हेच तुम्हाला चांगल्या प्रकारे चॅप्टर वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9th चॅप्टरमधलं अष्टमहारोग कोणते येतं ते एक कन्सेप्ट वाचायची. आणि 10th चॅप्टरमधलं सद्यो मारणीय अरिष्ट हे एक सांगितलेलं. बस एवढंच इंद्रियस्थानमधून करा, यामधून तुम्हाला दुसरं काही कोणताही SCQ येत नाही. तर अशा पद्धतीने हे सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान आणि शारीरस्थान तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले आणि ते नीट काळजीपूर्वक तुम्ही अशाच पद्धतीने सूत्रस्थानमधले कोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट ते सांगितले ते करा आणि त्याच्यानंतर निदानस्थान करा आणि त्याच्यानंतर विमानस्थानमधले 1, 5 आणि 8 अध्याय नीट करायचा आणि शारीरस्थानमधला 1 आणि 8 SCQच्या दृष्टिकोनातून करायचे आणि इंद्रियस्थानमधला 7वा चॅप्टर करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला चरक संहितामधले सर्व कन्सेप्ट्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही अशाच पद्धतीने वाचा. तर आपण वळूया समोरच्या व्हिडिओकडे. इथपर्यंत तुम्हाला समजलं का? इथपर्यंत मी जे सांगितलेले ते सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, इंद्रियस्थान आणि शारीरस्थान या सर्व स्थानांचे मी तुम्हाला विस्तारपूर्वक सर्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते तुमच्या मनापर्यंत पोचलेलं असेल अशी इच्छा बाळगतो आणि या सर्व गोष्टी अशाच सूत्रस्थानमधून जे मी चॅप्टर सांगितलेत तेच LQ येण्याचे चान्सेस असतात आणि तेच वाचत जा मित्रांनो. तर यामध्ये संहितामध्ये एकच पेपर असतो, तर हा काळजीपूर्वक तुम्हाला कळायला पाहिजे की हे चॅप्टर स्किप नाही केले पाहिजे आणि ते कोणते चॅप्टर्स आहेत ते स्किप नाही केले पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे आभार आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.